दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी प्रदीप बनसोडे, पोलीस हवालदार, नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे हे आनंदराव देवकते प्रशाला वडजी तालुका दक्षिण सोलापूर येथे वार्षिक स्नेह संमेलनच्या कार्यक्रमाच्या बंदोबस्ताकरिता होते। स्नेह संमेलन चालू असताना इसम नामे समर्थ जगन्नाथ कवडे आज स्टेजवर नृत्य करीत असलेल्या शाळेच्या विद्यार्थिनीचे अंगावर हिरव्या रंगाची लेझर लाईट मारत असल्याने पोलीस हवालदार बनसोडे यांनी त्यांना लेझर लाईट मारू नको असे सांगितले होते। तेव्हा इसम नामे समर्थ कवडे प्रशांत कवडे यांनी पोलीस हवालदार बनसोडे यांना आम्ही लेझर लाईट बंद करणार नाही, तू कोण सांगणार, तुला काय करायचे ते कर, मी लेझर लाईट मारणार असे म्हणाले होते। तेव्हा हवालदार बनसोडे यांनी स्नेह संमेलनाचे कार्यक्रमात अनुचित प्रकार घडू नये म्हणून त्यांना बाहेर काढत असताना समर्थ कवडे यांनी पोलीस हवालदार बनसोडे यांना दमदाटी करून जोरात ढकलून दिले। इसम नामे प्रशांत कवडे यांनी त्याची हातातील कोणत्या तरी हत्याराने पोलीस हवालदार बनसोडे यांच्या डाव्या डोळ्याच्या भुईवर मारून गंभीर त्यांना जखमी केले। पोलीस हवालदार प्रदीप बनसोडे हे त्यांचे शासकीय कर्तव्य करीत असताना त्यांना त्यांचे शासकीय कामात वर नमूद 2 इसमांनी अडथळा आणून दमदाटी करून कोणत्या तरी हत्याराने त्यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर मारून जखमी केले वगैरे मजकुराची पोलीस हवालदार प्रदीप बनसोडे, नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नमूद दोन्ही आरोपी विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 353-332 प्रमाणे दिनांक 27/1/2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस सहाय्यक निरीक्षक स्वप्नील इज्जतवार, नेमणूक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी करून गुन्ह्यातील 2 आरोपी यांच्या विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते। दिनांक 31 जुलै 2026 रोजी सदर नमूद गुन्ह्याची श्री शर्मा साहेब, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांची न्यायालयात सुनावणी झाली आहे। सुनावणी दरम्यान श्री शर्मा, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी आरोपी समर्थ कवडे व प्रशांत कवडे यांना भारतीय दंड संहिता कलम 353 अन्वये दोषी ठरवून 6 महिन्यांचा सश्रम कारावास व 1000 रुपये दंड व भारतीय दंड संहिता कलम 332 प्रमाणे 6 महिन्याचा सश्रम कारावास व 1000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे। सदर खटल्यामध्ये श्री कुर्डूकर, सहाय्यक सरकारी वकील, सत्र न्यायालय सोलापूर यांनी कामकाज पाहिले आहे। सदरच्या गुन्ह्यामध्ये दोष सिद्धी होण्याकरिता सूरज जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर व श्री कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी मार्गदर्शन केले आहे। सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील इज्जतवार यांनी केला असून त्यांना तपास कामात सहाय्यक फौजदार विवेक सांजेकर व पोलीस हवालदार श्रीराम आदलिंग यांनी मदत केली आहे। न्यायालयीन कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रिया जाधव व कोर्ट पैरवी म्हणून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याकडील नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार हनुमंत माळी यांनी कामकाज पाहिले आहे।